आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलो. हे कशामुळे जमलो हे सर्वांना चांगल्या रीतीने माहिती असेल. दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी सुद्धा प्राचीन संस्कृतीनुसार सुद्धा आपण शारदीय नवरात्र उत्सवाला आपण सुरुवात करतो. माहिती ना काय आहे नवरात्र. आजपासून नवरात्राला सुरुवात झाली. आता नवरात्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर देवीची आराधना, देवीची पूजा, घटमांडणी, घटचं स्थापन करणे, बरोबर आहे. ते 9 दिवस आनंदाचे, आराधनेचे, भक्तीचे, अशा प्रमाणे हे 9 दिवस कशा रीतीने निघून जातात आणि नंतर येतो दसरा, दशमी आपण त्याला म्हणतो. आता सुरुवातीपासून आपल्याला या दिवसाचे जे वेध लागतात ना, हे खऱ्या अर्थाने लागतात आपल्याला. केव्हा लागतात आहे? पुढा श्रावण महिना. श्रावण महिना म्हटलं की हा सगळा सणांची रेचक करणारा महिना आहे. आणि श्रावण महिन्यानंतर काय तो भाद्रपद गणपती उत्सव, आणि गणपती उत्सव झाल्यानंतर जो 15 येतो, नंतर नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. आता नवरात्र हा एक ऋतू परिवर्तनाचा उत्सव म्हणून सुद्धा आपण त्या ठिकाणी साजरा करतो. शारदीय उत्सवाला आपण सुरुवात करतो. 9 दिवस देवीची उपासना, मी तुम्हाला सांगितलं, देवीची उपासना आपण करतो, आराधना करतो. म्हणजे शक्ती, आदि शक्तीची आपण आराधना करतो. हिंदू धर्मामध्ये देवीची उपासना, आराधना वर्षातून 2 वेळेस केली जाते. माहिती आहे का? 2 नवरात्र, एक चैत्र आणि दुसरं अश्विन. त्याचबरोबर आजपासून अश्विन मराठीतल्या महिन्याला सुरुवात. आपण म्हणतो आरती करतो. आरती जवळपास आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. अश्विनी शुद्ध पक्षी अंबा बैशरी सिंहासन. म्हणजे अश्विन महिन्याला सुरुवात झाली आणि शरद ऋतूला आगमन झालं, प्रारंभ होत आहे. पुन्हा निसर्गाचा एक उत्सव म्हणून आपण त्या ठिकाणी सांगतो. वास्तविक एका आदिशक्तीचा, स्त्री शक्तीचा उत्सव आपण त्या ठिकाणी सांगतो. आणि 9 दिवसामध्ये आपण 9 प्रकारे त्या देवी आहेत, जी देवता आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कर्मकुंडली, स्कंद माता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री, अशा एकूण ही देवीची 9 रूप आहेत. आणि या विविध 9 रूपांमध्ये आपण 9 दिवस नवरात्रीचा उत्सव आनंदाने आपण. पण दरवर्षी अशाच एका जे कर्तृत्वान देवी समान, माते समान जी स्त्री आहे, त्या स्त्रीचा आदर प्रत्येकाने मनात व्हावी असावा, ही धारणा असते. मी सांगितलं नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा एक भाग. त्याचबरोबर होम हवन पूजन हे सगळ्या गोष्टी आपण करतो. आणि आज चराचरामध्ये वास करताना काही असुर लोक सुद्धा आहेत, दुष्ट प्रवृत्तीचे लोक सुद्धा आहेत, की जे आपल्याला माहित आहे, आपण समाजामध्ये वावरतो, समाजामध्ये फिरतो, अनेक घटना आपल्या डोळ्यासमोर येतात, अनेक घटना आपल्याला
वर्तमानपत्रातून न्यूज चॅनल मधून आपल्याला बघायला मिळतात. पण खरंच माणूस एवढा क्रूर झाला का? व्यक्ती एवढा कणूस झाला? कणूस म्हणजे राक्षस प्रवृत्ती. म्हणजे महिलांकडे बघण्याची दृष्टी फार बदलली का? व जी आपली माता आहे, जी आपली बहीण आहे, तीच आपली सखी आहे. त्या आदिशक्तीचा उदय, त्या देवीचा उदय आहे. 9 दिवस आपण आराधनाने पूजा करतो, भक्तिभावाने साधना करतो. बाकीच दिवस का करत नाही? प्रत्येक दिवस त्या मातेचा, त्या दुर्गेचा, भवानीचा आपण साधना. अशा अनेक स्त्रिया या समाजामध्ये होऊन गेल्या. मग त्या राजकीय क्षेत्रातल्या असो, सामाजिक क्षेत्रातल्या असो, आज इतिहासाच्या क्षेत्रातल्या असो किंवा साहित्य क्षेत्रात, आज अशा एका स्त्रीची एक कहाणीपेक्षा हकीकत, सत्य, की जे महिषासुरवर्तिनी झाली. बघा, आपण स्त्रीला अबला समजतो, पण स्त्री ही एक अत्यंत प्रत्येक सुखदुःखामध्ये प्रत्येकाला समोरे साथ देणे, सोबत घेऊन चालणे, ही दुर्गाच करू शकते. म्हणून मी तुम्हाला 9 रूपे सांगितले. आपण गरबा 9 दिवस 9 रंग वेगवेगळे सगळे आराधना करतो. आणि रस्त्यावरून चालताना आपण डोळे उघडून पाहतो, पण विरोध होतो. आणि एक घटना मी सांगितलं तुम्हाला, सध्या आपण न्यूज चॅनलवरती बघा, अशीच एक कहाणी, अशीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली. ही यशोगाथा आहे त्या माऊलीची. ही कथा आहे, ही कादंबरी सारखी नाही, ही हकीकत आहे. आज आपण टीव्ही सिरियल वगैरे सगळेजण पाहतो, लोकप्रिय मालिका आपण पाहतो. कुठली होती लोकप्रिय मालिका? माझ्या नवऱ्याची बायको. ही लोकप्रिय टीव्ही सिरियल होती बघा. त्याच्यावरून मी तुम्हाला दृष्टांत एक सांगितलं. आणि त्याच्यामध्ये मुख्य जी पात्र होती ती होती राधिका. काय करायची माहिती? जे टीव्ही चॅनलवरती पाहायची, मसाले उद्योग तिचा. आणि तो मसाले उद्योग एक फेमस लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम त्या उद्योगाच्या माध्यमातून चालायचं. पण ही कुठली टीव्ही मालिकेवरती काम करणारी महिला नव्हे. ही एक अत्यंत शेतमजूर, गरिबीतून प्रत्येक संसाराला, आडी अडचणीला मात करून सर्वस्व त्या ठिकाणी मिळवणारी, पण मी सांगितलं असुर समाजामध्ये आहे. त्या समाजातील असुरांवरती दुर्गेचं रूप घेऊन, चामुंडेचं रूप घेऊन महिषासुराला ठार करण्यासाठी जेव्हा दुर्गा तयार झाली, तशी दुर्गा. अशा आज अंबिका मसाले एक नाव, एक ब्रँड त्या ठिकाणी. पण त्या महिलेचं नाव काय आहे? उत्सुकता सगळ्यांना आहे. अंबिका पेक्षा कमलताई परदेशी. नाव लक्षात ठेवा, कमलताई परदेशी. आपण सगळे इथं ऐकतो, दरवर्षी आपल्या इथं 9 दिवस जो गोंधळात नृत्याने आपले जे 9 मास सुरू होतात, आपण ऐकतो, ऐकून इकडे जातो, घरी जातो, विचार सोडून देतो. कुठलंही एखादं बुक आपल्या लायब्ररीमध्ये असते, एखाद्या साहित्यिकाचं किंवा कवितेचं, आपण काढून तिला परत कधी वाचत नाही. कारण की वाचन संस्कृती आपली नसते. मग काय करणार आहे परदेश? ही कमलाताई करणार का आपल्याला? महिलेचं खरं रूप करणार का? आदिशक्ती करणार का? कारण की वाचन संस्कृती आपली आहे. अहोरात्र मेहनत करत, कबाड कष्ट करत, एका वयाच्या टप्प्याला आल्यानंतर ज्यांनी हा स्वतंत्र एक व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केला, आणि व्यवसाय सुरू केल्यानंतर समाजातील, सांगितलं तुम्हाला की समाजातील काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक काम करायचे, कष्ट करायचे, शेतमजुरी करायची आणि आपला उदाहरण बिकट परिस्थिती घडची. कामाला गेलं तर दाम आहे,
दाम नाही तर पोटाला आराम नाही. भीषण असं वास्तव आहे जीवनामध्ये. करायचं काय, काम तर केलंच पाहिजे. पुणे जिल्ह्यातील दौड आहे. दौड या छोट्या त्या ठिकाणी शहरामध्ये काम करायला लागल्यास बाजूला खेड होतं, खेड्यामध्ये जायच्या, निधन खुरपण काय असेल शेतामधलं ते काम करायच्या आणि जे पैसे त्या ठिकाणी यायचे त्याच्यावरती आपला उद्धार त्या ठिकाणी करायचे. दोन मुलांचं संगोपन आहे, पालन पोषण आहे. 10-20 रुपयाच्या मजुरीमध्ये कसं चालणार? आणि याच परिस्थितीचा फायदा, याच परिस्थितीचा काही लोक त्या ठिकाणी अशा स्त्रियांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. परिस्थिती बदलली ना. त्या ठिकाणी सगळ्या कठीण परिस्थितीवर मात करून मग साथ होती पतीची, तर काय करणार? अपंगत्व आलेला आहे, घरामध्ये बसत नाही. शेवटी कर्तृत्वान स्त्रीला पुढे जायचं आहे म्हणून कमलाताईने त्या ठिकाणी आपला एक स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचा. व्यवसाय का हो? 10 रुपये मजुरी असायची. 10 रुपयात काय होते? कुठला व्यवसाय सुरू होतो? मग असं तर शेतामध्ये जायच्या, काम करायच्या, निंदन खुरपणी करायच्या. अशा शेतामध्ये काम करणाऱ्या 4-5 महिला जवळ केल्या, ज्यांना कोणी नाही, ज्यांना कोणाचा आधार नाही, अशा महिलांना 4-5 महिलांना कमलाताई परदेशीने आधार दिल्या. महिला एकत्र झाल्या. 10 रुपये तिचे, 10 रुपये तिचे असे करत 50 रुपये गोळा झाले. फक्त 50 रुपये. आणि 50 रुपयातून मसाला स्वतः घरी कुटून स्वतःच्या झोपडीमध्ये तयार करून महंमत झोपडी होती. 5 महिला एकत्र आल्या. 5 महिला एकत्र येऊन मसाला तयार केला. मसाला कुठला? घरगुती मसाला. 50 रुपये फक्त भांडवल. अशिक्षित होते, शिक्षणाचा गंध नाही, निरक्षर. काय करायचं? कोणाकडे जायचं? जायचं प्रत्येक ऑफिसला, चक्रा मारायच्या. पण त्याही ठिकाणी मुजुमदार होतेच. मी सांगितलं, प्रत्येक ठिकाणी मुजुमदार असतात. काय करायचं? जायच्या, फेऱ्या मारायच्या, वापस यायच्या. 5 महिलांनी स्वतंत्र एक बघा, एक शक्ती निर्माण केली, एक गट निर्माण केला. हे शरीराचे आपले 5 बोट आहेत. हे सध्या विभक्त आहे, वेगळे वेगळे आहेत. पण जेव्हा आपण याला एकीचं बळ देऊ, ही शक्ती तयार झाली. आणि या एकीतून प्रत्येकाचा सामना करण्याची हिंमत, प्रत्येकाचं त्या ठिकाणी तोंड देण्याची हिंमत या शक्तीत तयार झाली. अशी शक्ती एकवण्याचं काम त्या ठिकाणी कमलाताई गावोगावी गेल्या. काही महिला यायच्या, काही महिला नकार द्यायच्या. अशी एखाद्या 15 महिलांचं एक बचत गट तयार केलं. आणि बचत गटाच्या माध्यमातून एक छोटासा उद्योग, जसं मी तुम्हाला सांगितलं, मसाला, हा त्याने घरगुती मसाला तयार केला. बघा, सुरुवातीचं वास्तव बघा. तेलही घरात मिळत नसे खाण्यासाठी 10 रुपये मजुरी. 50 रुपये जमा झाल्या. 15 महिला झाल्या, 150 रुपये जमा झाले. 150 रुपयातून एक परत मार्केटिंग कसं करायचं, विकायचा कसा, साधने तर नाही, काही कल्पनाही नाही. जायचं बरोबर, कसं जायचं, कोण घेणार आपल्याकडून? लोकांनी नाकारलं तर, हाकलून दिलं तर, मनामध्ये भावना असायची. जर विकला गेला नाही तर प्रत्येकाच्या घरी चूल पेटणार नाही. पुण्यामध्ये जायचे, दौडमध्ये फिरायचे, सरकारी कार्यालयाचे त्या ठिकाणी फेरफटके मारायचे आणि निराशेने घरी त्या ठिकाणी परत यायचे. जीवनाचे वास्तव आहे, संघर्ष आहे. दुर्गेने शक्ती दिली, महिला होती. भवानीने शक्ती दिली, दुर्गेने शक्ती दिली. 15 महिला जमा झाल्या. त्यांनी सांगितलं की समाजातील दुष्ट लोक वाकड्या नजरेने बघणारे असतात. कारण की ज्याला कोणी नाही, त्याला कोणाचा आधार नाही.
काही त्या ठिकाणी विधवा झालेल्या स्त्रिया, मग त्या विधवा झालेल्या स्त्रियांना त्या ठिकाणी कमलाताईंनी त्या ठिकाणी आपला आधार दिला आणि आपल्या झोपडीचा आधार दिला आणि एक स्वतंत्र उद्योग त्या ठिकाणी सुरू केला. आयुष्यात काय केलं, कुठेतरी पुढे जायला पाहिजे असा एक निर्धार मनाशी बाळगला आणि समाजातील असलेले असुरांना ठेचून मारलं पाहिजे असं निर्धार मनाशी धरला. खूप दिवस लहान लहान मुलं होती, जायचं, सर्व मेहनत केली. भाऊ दादा आई वडील घ्या ना, हो घ्या, आम्हाला 5 रुपये तरी द्या, 2 आणे तरी द्या, 1 आणे तरी द्या. रस्त्यावरती बसून, रस्त्याच्या कडेवरती बसून मसाले. पण एक दिवस सर्व शक्ती एकत्र झाली, महिला शक्ती एकत्र झाली, हळूहळू उद्योगाला गती येत गेली. आज जगाच्या पाठीवरती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती शिखर परिस्थितीमध्ये सुद्धा ज्या महिलेचं कौतुक केलं जाते तीच कमलाताई परदेशी. ही दुर्गा आहे, ही भवानी आहे आणि या भवानी मातेचं, या दुर्गा मातेचं नक्कीच स्वप्न. अशा यशस्वी यशोगाथा, जन्माने कष्टकरी असणारी स्त्री, प्रत्येक स्त्रीला आधार देणारी ही दुर्गाच. आज उद्योग क्षेत्रामध्ये नावाजलेलं कमलाताई, त्यापेक्षा अंबिका मसाले ब्रँड 1 नंबर. की ताज हॉटेल पासून तर बिग बाजारापर्यंत आज तिचं मार्केटिंग आहे. फक्त येत्या 10 वर्षामध्ये तिने ते करून दाखवलं. पण याचबरोबर 2000 महिलांना रोजगार देण्याचं सामर्थ्य त्या महिलेनं नाही, त्या दुर्गेनं निर्माण केलं. की ज्या समाजातील नाकारलेल्या, काम देत नव्हते लोक, नाकारत होते स्त्रियांना, अशी स्थिती असताना, म्हणून आजची जी माळ आहे ती माळ, आजचा पहिला दिवस, म्हणून अशा दुर्गेला मी साष्टांग नमस्कार घालतो आणि माझी आज या नवदुर्गेची पहिली माळ कमलाताई परदेशींना अर्पण करतो. धन्यवाद.